शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती, अंबरनाथ नगरपालिकेमध्ये नवीन समीकरण, विकासाच्या मुद्द्यावरती तीनही पक्ष एकत्र असल्याची भूमिका। काँग्रेस अजूनही विलासराव देशमुखांच्या नावावर मतं मागतंय, म्हणून लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान केलं। रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। पुस्तकात लिहिलेली नावं पुसता येतात, मात्र जनतेच्या मनामनात कोरलेली नावं पुसता येणार नाहीत। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर रितेश देशमुखचं प्रत्युत्तर, अमित देशमुख यांच्याकडून देखील वक्तव्याचा निषेध। विलासरावांबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर आहे। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला, त्यावरती त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलंय। फडणवीसांची प्रतिक्रिया। तमिळनाडूतील करूर रॅली चेंगराचेंगरी प्रकरणी विजय थलापतीला सीबीआयचं समन्स, 12 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, आरोपपत्रही दाखल होण्याची दाट शक्यता।